चालू केलं, ज्यामध्ये बाबाजी खूप छान ऍक्टिंग दाखवला, जे समोरच्या व्यक्तीला वाटलाच नाही की ते ऍक्टिंग करत. मी या गोष्टीवरती विचार केला की हे चांगलं नाही, की त्याच्यामध्ये माझ्याकडे आरक्षण असून मला एक नोकरी मिळाली नाही. आणि मग आपण याच्या माध्यमातून काहीतरी कलाकृती दाखवला पाहिजे, जेणेकरून लोकांवरती त्याचा काहीतरी परिवर्तन होणार. तर 27वा व्हिडिओ आणि तो डायरेक्ट व्हायरल मध्येच चालला गेला. नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल ज्याचं नाव आहे जिद्दी कलाकार. आज आपल्या सोबत आहेत अजय बनकर दादा, जे कंटेंट क्रिएटर आहेत, आणि आपल्या सोबत आहेत आकोजी कोळाप, आणि हे यांच्यासोबत व्हिडिओमध्ये इमोशनल आणि कॉमेडी कंटेंटमध्ये खूप चांगला रोल करतात. आतापर्यंत आपण अजय भाऊंना आणि काकाजींना आपण पाहिलंय आपल्याला रडवताना आणि हसवताना. आज आपण ते जे 2 मास्क आहेत त्याच्या पलीकडे ते कसे आहेत ते आज आपण पाहू. तर अजय भाऊ, तुमच्या आतापर्यंतचा प्रवास कसा झाला, किंवा म्हणा तुम्ही आता गावात वगैरे आहात तर तिथे तुम्हाला कंटेंट बनवण्यात कसा वाटतंय, तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे येते का? सुरुवातीला खूप अडचणी आल्या. ऍक्च्युली म्हणजे मी 2 वर्ष याच्या अगोदर जिल्हा परिषद एक्झामची एक तयारी करत होतो. मी म्हणजे आरोग्य डिपार्टमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर सध्या एक नोकरीवर आहे छोट्याशा. 2 वर्षानंतरची गोष्ट अशी झाली, त्याच्यामध्ये माझ्याकडे आरक्षण असून मला एक नोकरी मिळाली नाही. आणि मग माझे काही मित्र नोकरीला लागले. तर मग त्याच्यानंतर मला एक विचार पडलाय की मी आता आपल्याकडे नोकरी नाही, काही नाही, मग कसा करावा, नाही का. आणि जे माझ्याकडे जो ऑलरेडी नोकरी होती ते फक्त सीमित 6 महिन्यापुरती. मग मी त्याच्यानंतर एक दिवस सोशल मीडियावरती काही व्हिडिओज पाहत असताना माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न पडला की आपण असा करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग एक छोटीशी एक आम्ही आपल्या गावातल्या पोरांसोबत मित्रांसोबत एक प्लॅनिंग तयार केली आणि एक व्हिडिओची सुरुवात केली. सर्वात अगोदर आम्ही छोट्या छोट्या ॲक्शन वाल्या व्हिडिओवरती प्रवास केला, परंतु ते काही चालले नाही. मग त्याच्यानंतर मी थोडा त्याच्या सोशल मीडियावरचा अभ्यास करणे चालू केला की लोकांना काय आवडणार, आम्ही लोकांना चांगला काही कंटेंट क्रिएट करून दाखवू शकतो. मग त्याच्यानंतर हळूहळू आमचा प्रवास चालू झाला आणि बाबाजी सोबत मग एक प्लॅनिंग केला की इंस्टाग्रामवरती जास्तीत जास्त एक कॉमेडी चालते, कॉमेडी कंटेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर आम्ही बाबाजी सोबत सर्वात आधी एक 27वाच व्हिडिओ होता फक्त. आम्ही जास्त व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो. तर 27वा व्हिडिओ आणि तो डायरेक्ट व्हायरल मध्येच चालला गेला. त्याच्यानंतर बाकी जे आमची मंडळी वगैरे होती, मी सर्वात पहिला आभारी आहे ज्यांनी मला आतापर्यंत मदत केला. माझे कॅमेरामॅन आहे चेतन भोयर, जे नेहमी माझ्यासोबत व्हिडिओमध्ये असतात आणि सर्व व्हिडिओ त्यांच्याच हाताने शूट होतात. तर सर्वात जास्त म्हणजे माझ्या जे गावचे जेवढे काही माझी टीम आहे जुनी, जे भले आता आपल्या सोबत नसले तरी पण ते नेहमी माझ्यासाठी मदत करत असते. तर माझ्या मोहल्ल्यातले जेवढे काही माझे मित्र आहेत मंडळी, जे मला नेहमी सपोर्ट करत असतात, ज्यांच्यामुळे माझा व्हिडिओ तयार होते आणि कंटेंट क्रिएट होते. अच्छा. तर तुमचा तो 27वा जो व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगत होते. तो 27वा व्हिडिओ असा तयार झाला आमचा की सर्वात अगोदर म्हणजे की व्हिडिओ बद्दल मला तेवढा अनुभव नव्हता आणि मी सोशल मीडियावरती तर व्हिडिओ कंटेंट क्रिएट करणे चालू केला होता. मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली की स्वतःच्या व्हॉइसमध्ये, स्वतःच्या आवाजामध्ये एखादी कॉमेडी डायरेक्ट करून दाखवायची, ज्या पद्धतीनं नकल वगैरे तयार होते. त्यावेळेस मी बाबाजी सोबत एका झाडाखाली बसून आम्ही एक लग्नाची चर्चा म्हणून चालू केलो, ज्यामध्ये बाबाजी खूप छान ऍक्टिंग दाखवला, जे समोरच्या व्यक्तीला वाटलाच नाही की ते ऍक्टिंग करत आहेत किंवा नाही. समोर कॅमेरा प्ले चालू होता आणि मी सांगून ठेवला होता ह्या सर्व जे काही कंटेंट क्रिएट होते तर त्याच्या अगोदर बाबाजीला मी आधी इन्फॉर्मेशन देऊन ठेवतो, त्याच्या आधारित ते ऍक्टिंग करतात खूप छान पद्धतीनं. त्याचा कंटेंट असा होता की मी सांगितलं होतं, बाबाजी मी तुमच्या कानात काहीतरी टाकणार, मग तुम्ही कावई बे आपल्या गावठी भाषेमध्ये ते डायलॉग तुम्ही यूज कराल. तर मग असा झाला, एक लग्नाची चर्चा केलो आणि तो कंटेंट आमचा एवढा जास्त व्हायरल झाला, खूप जास्त. तर त्याच्यानंतर तो 27 नंतर 28वा मग डायरेक्ट मी बाबाजी सोबत एक व्हिडिओ तयार केला होता की मी एक नक्कल तयार केल्यासारखा केला की मी तुमच्याकडे येईन, तुमची तब्येत खराब आहे आणि तुम्हाला जाऊन संडासामध्ये लपायचं आहे. तर मग म्हणजे तुम्ही तो म्हणजे विचार करून ठेवला, तो स्क्रिप्टेड होता.
नाही आम्ही त्या कालखंडामध्ये आम्ही काही स्क्रिप्ट नाही, असं बसून बोलायचा, हे नकल तयार करायचे. म्हणजे पहिले सांगून ठेवलं होतं त्यांना बस तू तुझी ऍक्टिंग कर, मी माझी ऍक्टिंग करतो, बस. त्याच्यानंतर काही कोणाला बोलायचं नाही, बस. या पद्धतीने आमचे कंटेंट क्रिएट झाले आणि दोनही व्हिडिओ जोमानं व्हायरल झाले. एक व्हिडिओ सध्या मिलियन मध्ये गेलाय आणि दुसरा व्हिडिओ लगेच मिलियनच्या तयारीमध्ये आहे. आता माझ्या अंदाजाने जवळपास आमचे 17 व्हिडिओ मिलियन मध्ये जाऊ शकतात. हो, मी पण बघितले, खूप चांगला कंटेंट आहे यांचा. याच्यानंतरचा मी एक प्रश्न विचारेन तुम्हाला की तुम्ही हे व्हिडिओ कधीपासून बनवायला चालू केलाय? आता जवळपास मला आठवण आहे ऑक्टोबर मध्ये मी व्हिडिओची सुरुवात केली होती आणि आता जवळपास ऑक्टोबर मध्ये मला 1 वर्ष पूर्ण होणार. अच्छा, म्हणजे 1 वर्षातच एवढी हाईप झाली तुमच्या व्हिडिओची? तर म्हणजे पहिलेपासूनच विचार केला होता की झाडीपट्टी मध्येच करायचं आपल्याला? नाही, मी याच्यानंतर सर्च करत गेलोय, सोशल मीडियावरती थोडा स्टडी करत गेलोय की मी अजून यापेक्षा काही जास्त, कारण मी एक चांगला सुशिक्षित व्यक्ती आणि जो सध्या तुम्हाला पाहायला मिळते सोशल मीडियावरती चांगल्या काही गोष्टी दाखवण्याच्या ऐवजी त्याच्या पलीकडे ते एक व्हायरल होण्याच्या माध्यमात काहीतरी एकदम नाही आवडणार अशा प्रकारचे ते चित्रीकरण करतात. मग मी या गोष्टीवरती विचार केला की हे चांगलं नाही, आपण याच्या माध्यमातून काहीतरी कलाकृती दाखवल्या पाहिजेत जेणेकरून लोकांवरती त्याचा काहीतरी परिवर्तन होणार, लोक काहीतरी शिकू शकणार, समजू शकणार. म्हणून मी त्याच्यानंतर मग एक स्क्रिप्ट तयार करणे चालू केलोय. एक कल्पना जे झाडीपट्टीची, जे युवराज प्रधान सरांचे खूप पॉप्युलर झाडीपट्टीचे काही सॉंग्स आहेत, त्याच्यावरती मी एक शेतकऱ्याची कहाणी झाली, बाबाजी सोबत आहे ते शेतकऱ्यांचे व्हिडिओ, जे आपण शेतकरी लोक आहोत ते त्याच्या सोबत काय घडते आणि ते कोणत्या पद्धतीने त्यांची जीवनशैली आहे, मी त्या कंटेंटमध्ये 2 मिनिटात, 2.5 मिनिटात, 3 मिनिटात मी ते व्हिडिओच्या माध्यमातून पब्लिश केले आहे. अच्छा. जिद्दी कलाकार यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए, ताकि ये जो स्केचिंग के बारे में या फिर आर्ट के बारे में जो भी मैं नॉलेज शेयर कर रहा हूँ वो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचे. चलो फिर मिलते हैं अगली वीडियो में.